जन्मताच दिव्यांग तरी मिळालं तात्पुरतं प्रमाणपत्र। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार। खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून प्रकरणाची दखल। समस्या ऐकून घेत निराकरण करण्याचं दिलं आश्वासन। जळगावच्या एरंडोलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल पाटलांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या। अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। गुटखा विक्रेत्यांकडून खंडणी घेतल्याचा आरोप। नवी मुंबईतील शिंदे नाईक संघर्ष थेट सभागृहामध्ये शिंदेंची जवळीक असलेल्या अतिरिक्त आयुक्तांना परत पाठवण्याचा भाजप नगरसेवकाचा प्रस्ताव। मराठी रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे मैदानात मनसेकडून मराठी रिक्षा चालकांची मोट बांधण्यास सुरुवात। आजपासून मराठी येते असं फलक मराठी रिक्षांवर झळकणार। विधान परिषदेसाठी आज भाजपची खलबतं। भाजपच्या कोर कमिटीची रात्री 10 वाजता बैठक। तर विधान परिषद जागांसंदर्भात उमेदवारांच्या नावांची चर्चा होणार। पहलगाममधील भ्याड हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण। पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून व्यक्त केल्या भावना। राज्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे निर्णय। देवस्थान इनाम जमिनींबाबत येत्या अधिवेशनात कायदा करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। जेएनपीएच्या मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा मच्छीमारांचं नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्न मार्गी लावा। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले निर्देश। महाराष्ट्रामध्ये राहायचंय तर मराठी आलंच पाहिजे। आडमोठी भूमिका घेणाऱ्यांचा बंदोबस्त करा। संदीप देशपांडेंची सरकारकडे मागणी। मनसे नेते संदीप देशपांडे यांची रिक्षा चालकांच्या मराठी सक्ती संदर्भात भूमिका। मुंबई महानगरपालिका आयुक्तांची स्वच्छता चौकाला अचानक भेट। अश्विनी भिडेंचा कर्मचाऱ्यांसोबत संवाद। धर्मशाळा चौकीवर आयुक्त पहाटेच पोहोचल्या। मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी समन्वय अधिक वाढवा। आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिल्या सूचना। स्थानिक भूमिपुत्र माथाडी कामगारांना रोजगारामध्ये प्राधान्य द्या। आस्थापनांना मंत्री आकाश फुंडकरांचे आदेश। भूमिपुत्र माथाडींना रोजगाराच्या हक्कापासून वंचित ठेवू नका, मंत्री फुंडकर यांचं वक्तव्य। महिला आरक्षण विधेयक नसून डिलिमिटेशन बिल। काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंचं वक्तव्य। प्रधानमंत्री मोदींनी राजीनामा द्यावा। एखाद्या लाडक्या बहिणीला पंतप्रधान करा। खासदार पडोळे यांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। नगरसेवक बापू मानकर यांनी अध्यक्षपदाचं वाहन नाकारलं। बापू मानकर हे पुणे प्रभाग समितीचे अध्यक्ष। मानकरांनी महानगरपालिकेकडून मिळणारं वाहन नाकारलं। मानकरांच्या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक। बारामती पोटनिवडणुकीबाबत आढावा बैठक संपन्न। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक। बैठकीमध्ये विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित। मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाचा आवाज कणखर होणार। नवी माईक सिस्टीम बसवण्याचा निर्णय। गणेश खणकरांच्या मागणीला यश। स्थायी समिती बैठकीमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी सादर। कराच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करा। शेतकरी राजाराम बनसोडेंची मागणी। 11 एकर जमीन 1.5 कोटी रुपयांना देण्याचं आश्वासन, मात्र 50 लाख रुपयेच दिले। शेतकरी राजाराम बनसोडेंचा आरोप। वंदोशो खरात प्रकरणामध्ये तपासाला वेग। शहरातील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी। एसआयटीकडून सखोल चौकशी। आर्थिक संबंधांची देखील तपासणी। बोंदो खरात प्रकरणामध्ये आर्थिक तपासाला वेग। बोगस खात्यांमधून कोट्यवधी रुपये वर्ग झाल्याचा संशय। नाशिक आणि सिन्नरमधील 2 बँक खाती ईडीच्या रडारवर। अशोक खरातची प्रकृती बिघडली। एसआयटी चौकशी दरम्यान प्रकृती बिघडली। तातडीनं कार्डियाक अँब्युलन्स मागून प्रकृतीची तपासणी। छातीमध्ये दुखत असल्यानं काही काळ ऑक्सिजनही लावला, सूत्रांची माहिती। शिर्डीतील जमीन फसवणूक अवैध सावकारी प्रकरण। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। कल्पना खरात अद्यापही फरार। कल्पना खरातच्या विरोधात पोलिसांकडून लुक आउट नोटीस जारी। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये एसआयटीनं जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवरही तक्रारी। 20 पेक्षा अधिक तक्रारी आतापर्यंत प्राप्त, सूत्रांची माहिती। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान अद्यापही फरार। निदा खानला पकडण्यात नाशिक पोलिसांना अपयश। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल। 2 मे रोजी होणार जामीन अर्जावर सुनावणी। राज्यात 24 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचा इशारा। मराठवाडा विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी। नागरिकांनी सतर्क राहण्याचं हवामान विभागाचं आवाहन। सांगली जिल्ह्यामध्ये अनेक भागात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। जोरदार वारा आणि पावसानं आंब्याचं मोठं नुकसान। कोल्हापूरमध्ये मध्यरात्री जोरदार वाऱ्यासह पाऊस। कोल्हापूर शहरासोबतच नजीकच्या ग्रामीण भागात पाऊस। हातकणंगले तालुक्यातही पावसाचा धुमाकूळ।
राज्यातील 18 जिल्हे पावसाच्या निशाण्यावर. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. बाष्पयुक्त वाऱ्यामुळे वातावरणामध्ये बदल. रायगडच्या रेवदंडा परिसरामध्ये अवकाळी पाऊस. जनजीवन विस्कळीत. झाडावर वीज पडल्यानं झाड जळून खाक. धाराशिव जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळीचा तडाखा. अरणी, कोल्हेवाडी, बामणेवाडी आणि केशेगाव परिसरामध्ये पाऊस. विजांच्या कडकडाटासह गारपीट. पावसानं ज्वारी आणि फळबागांचं मोठं नुकसान. पशुपालकांना मिळणार 3 लाखापर्यंतचं कर्ज सहाय्य. पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डच्या द्वारे कर्ज सुविधा. ऐन उन्हाळ्यामध्ये लिंबाचे दर कडाडले. प्रतिनग मोजावे लागताय 10 रुपये. पुण्यामध्ये बटाट्याचे दर घसरले. प्रचंड आवक पण मागणी घटल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. युद्धजन्य परिस्थितीमध्ये दिलासा देणारी बातमी. देश गरिमा टँकर आज मुंबईत पोहोचणार. टँकरनं 18 एप्रिलला होमूरची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली. शस्त्रसंधीवर सावट. मुदतवाढीला ट्रम्प यांचा नकार. करार न झाल्यास इराणवर बॉम्ब हल्ला सुरू करू याचा पुनरुच्चार. इराणकडून चर्चेबाबत निर्णय नाही. मी शस्त्रसंधीची मुदत वाढवणार नाही. शांतता करार होणारच. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. टिम कुक युगाची सांगता. ॲपलचा चेहरा बदलला. टिम कुक यांनी दिला पदाचा राजीनामा. जॉर्ज टर्नस यांच्या हाती आता ॲपलचे सूत्र. होमूरच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव. भारतीय नौदलानं जारी केल्या ॲडव्हायझरी. 7 युद्धनौका करण्यात आल्या तैनात. भाविकांच्या स्वागतासाठी केदारनाथ सज्ज. केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडणार. वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये दरवाजे खुले केले जाणार. केदारनाथ मंदिर परिसरामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी. नियमांचं उल्लंघन केल्यास होणार कायदेशीर कारवाई. मणिपूरमध्ये 5.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का. कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातील मोठ्या प्रतिष्ठानांनी स्वतःची पार्किंग उभी करावी. महापौर समीर राजूरकर यांचे आदेश. अन्यथा कारवाईचा इशारा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पात जादा निधी वाटपावर वाद. समान संख्येच्या प्रभागांमध्ये निधीला मोठी तफावत असल्याचं विरोधकांमध्ये नाराजी. रेस्टॉरंट, पेट्रोल पंपावर लेडीज टॉयलेट बंधनकारक. छत्रपती संभाजीनगर महापालिका सभेत महिलांच्या स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर तीव्र चर्चा. त्यानंतर महापौर समीर राजूरकर यांनी स्वतंत्र महिला स्वच्छतागृह अनिवार्य करण्याचे दिले आदेश. आजपासून एनए झाले सोपे. इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणालीचे महसूल मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. त्र्यंबकेश्वर दर्शनपथाचं 25 एप्रिलला भूमिपूजन. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रम. सिद्धस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 249 कोटींच्या प्रकल्पाला सुरुवात. मुंबईमध्ये आज उद्या पाणीपुरवठा खंडित. काही भागामध्ये कमी दाबानं पाणी. 18 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार. भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीच्या कामाचं निमित्त. वाहिनीवर बटरफ्लाय बॉल बसवण्याचे महत्त्वाचे काम सुरू. धुळे शहरामध्ये पीएनजी आणि सीएनजी गॅस योजना 4 वर्ष उलटूनही अद्याप पूर्ण नाही. गॅस पाईपलाईन योजना सुरू करावी. नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सिंगल यूज प्लास्टिकवर चर्चा. सभागृहामध्ये बाटल्यांचा वापर. उद्यापासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी लागू करण्याचा निर्णय. पुणे अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश तिवटेंच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. महापालिका क्षेत्रातील ओव्हरहेड केबलचं जाळं शिस्तबद्ध करणं आणि टप्प्याटप्प्यानं भूमिगत करण्यासाठी एसओपी करण्यासाठी बैठक. पुणे शहरामध्ये पाणी कपात होणार नाही. आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं स्पष्ट. धरण क्षेत्रामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध. पुणेकरांना जरासा दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम. राधानगरी तालुक्यातील अनेक गावांचा विरोध कायम. शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. गोकुळवरून कोल्हापूरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी. निवडीवरून राष्ट्रवादी भाजपमधील वाद टोकाला. भाजप वगळता मित्रपक्षांच्या पॅनलसाठी परवानगी द्या. भैया मानेंची मुश्रीफांकडे मागणी. यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये गैरसोयीचा कळस. स्ट्रेचर नसल्यानं अर्धा तास धावपळ. रुग्ण नातेवाईकांना प्रचंड त्रास. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह. सोलापूरच्या बार्शी येथील प्रसिद्ध भगवंत महोत्सवाला दिमाखात सुरुवात. महोत्सवाच्या निमित्तानं शहरामध्ये प्रशासनाकडून विशेष व्यवस्था. चंद्रपूर प्रवाशांसाठी गुड न्यूज. बल्लारपूर मुंबई आणखीन एक साप्ताहिक रेल्वे सेवा होणार सुरू. प्रवाशांची संख्या वाढत असल्यानं प्रवासी संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला यश.
कडक उन्हामुळे नागपूरच्या शाळांच्या वेळेमध्ये बदल, सकाळी 7 ते 10:30 पर्यंतच भरणार शाळा, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. सिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावरून लवकरच टोल वसुली सुरू होणार. या टोल नाक्यासाठी केंद्र शासनानं मागवल्या निविदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक राहणार तात्पुरती बंद. काही तांत्रिक कामांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन. उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर ताशेरे, अग्निवीरांच्या कुटुंबियांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा. नागपूर महानगरपालिकेचे वराती मागून घोडे, अर्धा उन्हाळा संपल्यावर सिग्नलवर सावलीसाठी ग्रीन नेट लावण्याचं कंत्राट. स्थायी समितीकडनं 18 सिग्नलवर ग्रीन नेटसाठी 65 लाखांच्या निधीला मंजुरी. नाशिक प्रकरणानंतर राज्यातील आयटी कंपन्या सरकारच्या रडारवर. कामगार विभागाच्या वतीनं लवकरच उपाययोजना केल्या जाणार. मंत्रालयातील निम्मे सरकारी कर्मचारी संपावर, तर कर्मचारी संपावर गेल्यानं कामकाजावर परिणाम. कामबंद आंदोलनाला लोकांची कामं खोळंबली. विविध मागण्यांसाठी 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,640 घरांसाठी लॉटरीसाठी 29,684 अर्ज दाखल. 16,944 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सिंधुदुर्गच्या कुणकेश्वरमध्ये सापडले प्राचीन कुंड. स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत त्या दुर्लक्षित स्थळाला नवसंजीवनी दिली. सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ वनमानव. घनदाट जंगलामध्ये वावर. सिंधुदुर्गमधील सह्याद्रीच्या जंगलातही याच्या वावराचे व्हिडिओ समोर. सरकारच्या नव्या मद्य श्रेणीला आव्हान. 23 एप्रिलला हायकोर्टामध्ये सुनावणी. युनायटेड स्पिरिट, बकार्डी, जॉन डिस्टिलर्सनं देखील दिला पाठिंबा. कमोडिटी मार्केटमध्ये उलथापालट. चांदी 1,89,000 स्वस्त. सोन्याच्या दरातही मोठी घसरण. वरळीस्थित बीडीडी चाळ पुनर्विकास. वरळीस्थित बीडीडी चाळ पुनर्विकास टॉवर 1 मधील सदनिका वितरणाच्या सोडतीची स्थगिती कायम. 329 कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये घेतली आहे धाव. गृहसंकुलाच्या उभारणीमध्ये ठाण्याची झेप. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांनाही टाकलं मागे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार. मुंबई मंडळाचे संकेत. प्रथम प्राधान्य योजनेसह सोडतीमधील घरांच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता. दक्षिण मुंबईतील अनेक भागामध्ये 22-23 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद. बटरफ्लाय वॉल बसवण्याचं काम सुरू होणार. पुण्यामध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद. दुरुस्ती कामांमुळे निर्णय. 23 एप्रिल रोजी संपूर्ण शहरामध्ये पाणीपुरवठा ठप्प. 24 एप्रिलला कमी दाबानं पाणी सुरू होण्याचा अंदाज. एमआयडीसीचे 2 सुसज्ज ट्रक टर्मिनल. ऐरोली तुर्भेत उभारणी. अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना. एसटीच्या ताफ्यात दरमहा 400 बसगाड्यांची भर. वर्षाअखेरीसपर्यंत 800 नव्या लालपरी प्रवासी सेवेत धावणार. मुंबईकरांच्या सेवेत 500 मिनी बस. मेट्रो रेल्वे स्थानकासह मुंबईतील टेकडी परिसरामध्ये सेवा. लवकरच बेस्ट प्रशासनाचा अंतिम निर्णय. मोबाईल QR कोडद्वारे बेस्टचं तिकीट. डिजिटल तिकीट सेवांचा विस्तार. प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधा. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. गर्दी गायब होणार. CSMT ते कल्याण आणि चर्चगेटपासून विरारपर्यंत थेट भुयारी लोकलसाठी हालचाली. भुसावळ विभागातील सर्व रेल्वे पॅसेंजर गुरुवारी रद्द. अनेक एक्सप्रेस धावणार 2 तास उशिरानं. मुंबई विमानतळावर विमानसेवा 6 तास बंद राहणार. मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी 7 मे रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत 2 धावपट्ट्या मुंबई बंद राहणार. ठेवींच्या गुंतवणुकीसाठी MIDCचे सावध पाऊल. 8,000 कोटींच्या गुंतवणुकीसाठी नवं धोरण. बदलत्या हवामानाचा अलिबाग हापूसला फटका. अलिबागमध्ये उत्पादन केवळ 25%. RTE प्रवेश प्रक्रियेला कमी प्रतिसाद. प्रवेश घेण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. भारतातील जंगलांची कार्बन शोषण क्षमता घटते. तापमानवाढीचा धोका वाढला. पुण्यातील संशोधनातून निष्कर्ष. दुष्काळ आणि अतिवृष्टीचं प्रमाण वाढण्याची शक्यता. मुंबई महापालिकेचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र. रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी. BMC बाजार आणि उद्यान समिती अध्यक्षा हेतल गाला यांचं पोलीस आयुक्तांना पत्र. यंदा मिरची मसाल्यांना महागाईचा ठसका. ग्रामीण भागात विशेष परिणाम. तरीही मसाला कुटण्यासाठी गृहिणींची लगबग. इडली, वडा, डोसा उन्हाळ्यामध्ये आंबवलेले पदार्थ खाणं ठरू शकतं घातक. अन्न सुरक्षा विभागाच्या वतीनं नवी नियमावली जारी.
इंडिया पोस्टची मोठी झेप, महसूल 15,296 कोटींवर, गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 16% वाढ. जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयामध्ये डॉक्टरांना अभावी, वैद्यकीय सेवा कोलमडली, रुग्णांची अन्य रुग्णालयामध्ये रवानगी. अंड्यांवर एक्सपायरी डेट टाकणं अनिवार्य करा, मुंबई महापालिकेमध्ये ठरावाची सूचना. अमरावतीच्या बाळाशेत शिवारामध्ये फणसाची झाडं जळाली, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. शेतकऱ्याचं नुकसान, तर नुकसान भरपाईची शेतकऱ्याची मागणी. अखेर सोलापूरच्या महिलेची मृत्यूशी झुंज संपली. पैसे आणि दागिन्यांसाठी नर्गिसला जिवंत जाळलं. विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू. पतीसह 8 जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल. विजापूर नाका पोलिसांकडून पतीला अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.